हॅलो एव्हरीवन, आज आपण कोथिंबीर आणि पुदिनाचे पराठे बघणार आहोत। हा पदार्थ बेस्ट आहे ब्रेकफास्टसाठी। त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघूया। 2 कप पुदिना आणि 2 ते 3 कप कोथिंबीर ही चिरून घ्यायची आहे आणि धुवून घ्यायची आहे। पाणी, गरजेनुसार कांदा लसूण मसाला, धणेपूड, हळद, लाल तिखट, जिरे, मिरची आणि लसूण, मीठ, तूप, तेल आणि 1 बाउल भर गव्हाचं पीठ। हा ठेचा आहे। लसूण, मिरची, जिरे, थोडंसं मीठ, 1 वाटी पुदिना आणि 1 वाटी कोथिंबीर याचं बारीक क्रश करून घेतलं आपण मिक्सरमध्ये। त्याच्यामध्ये पाणी अजिबात न टाकता 1 ते 2 वेळा फिरून घेतलं आणि याच्यात अजिबात पाण्याचं प्रमाण नाही आहे। ती चॉप आणि चिरून घेतलेला कोथिंबीर आणि पुदिना एक एक जिन्नस यात ऍड करत जाऊया। कोथिंबीर आणि पुदिना, जो ठेचा आपण केलाय तो यात मिक्स करूया। हा ठेचा याच्यासाठी वापरायचा की ज्याने छान स्मेल येतो पुदिनाला आणि एकजीव होतो सगळा मसाला म्हणून। थोडंसं हळद, तिखट 1 चमचा, धणेपूड, मीठ, आणि आता पीठ मिक्स करतो। हे गव्हाचं पीठ आहे। तेल पण घालतो। अगदी पटापट होणारा पदार्थ आहे। आधी पहिले सगळे जिन्नस आपण एकत्र करूया आणि त्या अंदाजाने आपण पाणी त्याच्यात नंतर ऍड करू शकतो। पहिल्यांदाच पाणी ओतल्यावर आपल्याला कळणार नाही की किती सैल किंवा घट्ट कणिक होणार आहे ते। आता आपल्याला अंदाज आलाय, आता आपण कणिक मळून घेऊया। आता आपण ही कणिक रेस्ट करायला ठेवून देऊया। 10 ते 15 मिनिटं आपण ही रेस्ट करू शकतो। तवा गॅसची आच फुल ठेवायची आहे। पराठा लाटायला घेतोय, घडीचा बनवतोय।